नमस्कार. विद्या वस्ता. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती श्रावण वद षष्टी दिनांक 25 ऑगस्ट 1948 रोज बुधवारला केली. तेव्हापासून ते निराकार अवस्थेत होते. त्यांना विधेय स्थिती प्राप्त झाली होती. ते पूर्णपणे परमेश्वरात विलीन झाले होते. बाबांची ही स्थिती पाहून त्यांच्या कुटुंबातील इतर मंडळी काळजीत पडली होती. त्यांनी आपसात विचार केला की या स्थितीबद्दल परमेश्वराजवळ विनंती करून बाबांना मुक्त करावे. त्याचप्रमाणे ती सर्व मंडळी एका भगवत प्राप्तीच्या दुसऱ्या दिवशी बाबांकडे आली. तेव्हा बाबा निराकार अवस्थेत होते व परमेश्वरात विलीन झालेले होते. घरच्या मंडळींना बाबांना विनंती केली की हे भगवान, सेवक की यह स्थिति कब तक रहेगी? आप सेवक को इस स्थिति में से मुक्त कीजिए. तेव्हा परमेश्वर रूपी बाबा ने उत्तर दिले कि अगर आपका भाई आपको इतना प्यारा था, आपको उससे इतनी हमदर्दी थी, तो आपने उसे भगवान की सेवा करने क्यों लगाई? उस समय आपने उसे रोकना था. अब सेवक भगवान का हो गया है, न कि किसी का रहा. भगवान सेवक का हो गया. मेरा सर सेवक का धड़, सेवक का सर मेरा धड़ ऐसा विलीन हो गया है. इस तरह दोनों का आत्मा एक ही हो गई है. भगवंताने बाबांच्या मुख कमलातून पुन्हा घरच्या लोकांना उद्देशून शब्द काढले की सेवक भगवान बन गया, इसलिए सेवक एक ही समय थोड़ा सा सादा भोजन करेंगे जिसमें दाल, चावल, सब्जी और घी होंगी. और कोई भी औरत घर की हो या बाहर की, उसकी छाव सेवक पर न पड़े, नहीं तो सेवक कहीं का नहीं रहेगा, जिंदा नहीं रहेगा. अशा प्रकारे भगवंताने सेवकाला बाबांना देवी शक्तीची जागृती दिली, जिला आज समाजात बरेच लोक मानतात. याच दिवसापासून बाबांच्या ज्येष्ठ वहिनी श्रीमती सीताबाई यांच्या अंगात प्रत्येक शनिवारी जी पार्वती येत होती ती त्यांच्या अंगात येण्याची क्रिया बंद झाली. बाबांच्या कुटुंबात परमेश्वरांची हनुमानजी प्राप्ती केल्यानंतरही दुःख येत होते, तेही याच दिवसापासून नाहीसे झाले. बाबांच्या कुटुंबात जी अनेक देवते मानले जात होती ती मानणे बंद झाली. याशिवाय त्यांच्या घरातील भूतबाधा पण नष्ट झाली. परमेश्वर प्राप्तीच्या अगोदर बाबांच्या कुटुंबात घरातील लोक परंपरेनुसार अंधश्रद्धेमुळे काही सण मानत होते. त्यातील पोळा हा सण होता. बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केल्यावर लगेच 8 दिवसांनी पोळ्याचा सण आला. त्यांच्या 2 दिवस अगोदर बाबा निराकारमध्ये आले आणि घरच्या मंडळींना त्या निराकार बैठकीत आदेश दिला की यावर्षी पोळा हा सण घरच्या सर्व लोकांनी साजरा करावा. त्याचप्रमाणे पोळा साजरा करण्याचे ठरले. श्रावण अमावस्या आली. पोळ्याचा दिवस उजाडला. त्या दिवशी सकाळीच बाबांच्या घरातील दारात एक मोठा भुजंग गुंडाळी मारून दाराच्या आड लपून बसला होता. तो इतर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना दिसत नव्हता, परंतु तो कोणालाही दिवसण्याचा प्रयत्नही करीत नव्हता. तो साप कोणालाही दिसला नाही, परंतु बाबा दारात गेल्यावर बाबांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. तो डोके वर काढून शांत होता, कुठलीही हालचाल करीत नव्हता. हे बाबांनी पाहिले. याही वेळेस बाबा विधेय स्थितीत होते. त्यानंतर बाबांनी स्वतः छोट्याशा काठीने त्यांच्या डोक्यावर मारले. त्या साध्या मारानेच साप मरण पावला. एवढा मोठा भुजंग आणि काही हालचाल न करता तो साध्या माराने मरतो हे पाहून बाबा आश्चर्यचकित झाले. त्यांनी खूप विचार केला. तेव्हा ते म्हणाले, प्रत्येक काळापासून या घरात जे दुःख होते त्याला खरा कारणीभूत हा साप होता. कोणीतरी मरण पावल्यावर त्याला मोक्ष प्राप्त झाला नाही, म्हणून तो सापाच्या रूपात भूत होता. एका परमेश्वराच्या प्राप्तीनंतर या घरात 24 तास जागृत असलेली शक्ती चैतन्य रूपात खेळत आहे. त्यामुळे त्याला इथे राहता आले नाही आणि त्या शक्तीच्या हातानेच त्याला मोक्ष हवा होता.
त्याचप्रमाणे त्याला परमेश्वरी रूपी बाबांच्या हाताने मोक्ष मिळाला. अशा प्रकारे बाबांच्या घरातील शेवटचे भूतबाधेचे संकट नाहीसे झाले. तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्या घरात कोणालाही भूतबाधा झाली नाही. बाबा आज ज्या घरात वास्तव करीत आहेत त्या घरात चोहोबाजूनी प्रसन्नता आहे. तेथे आल्हाददायक वातावरण आहे, कारण तेथे 24 तास जागृत शक्ती चैतन्य रूपात खेळत आहे. तेव्हापासून त्यांच्या घरात सुख शांती लाभली आहे. कोणतेही सण मानू नये, कोणत्याही देवाला मानू नये, एकाच परमेश्वराची आराधना करावी हे जरी ठरले होते तरी विधी लिखित काही असते. या म्हणीप्रमाणे परमेश्वराला काहीतरी घडवायचे होते, म्हणून त्यांनी पोळ्याच्या सणाच्या निमित्त करून त्या घरातील संकटाचे मूळ कायमचे नष्ट केले. बाबा विधेय अवस्थेत असताना त्यांना रात्र दिवस विश्वात खूप मोठा एकच डोळा दिसत होता. त्यामुळे ते खूप घाबरले होते. तो एकच डोळा बघण्याची त्यांची हिंमत होत नव्हती. म्हणून त्यांनी त्यांचे ज्येष्ठ बंधू श्री बाळकृष्ण यांना सांगितले की भैया, मैं तेरे घर आकर तेरे पास सोऊंगा. मुझे इस घर पर विश्व में एक ही आग दिखाई देती है. वो देखकर मुझे डर लगता है, इसलिए वो मैं नहीं देख सकता. एवढा मोठा एकच डोळा बाबांना 1.25 महिन्यापर्यंत एकसारखा दिसत होता. बाबा आपल्या ज्येष्ठ बंधूंना सांगितल्याप्रमाणे ते त्यांच्या घरी जाऊन झोपू लागले. श्री बाळकृष्णजीचे घर बाबांच्या घरासमोरच होते. बाबांना तेथे पण झोपेतून जाग येत होती आणि त्यांना बाबा हनुमानजी भली मोठी आकृती दिसत होती. तेव्हा बाबा बंधूंना झोपेतून उठवायचे आणि सांगायचे की तू बाबा हनुमानजीला सांग की तू माझ्या भावाच्या मागे लागू नकोस, तू देवळात जाऊन राह. त्याचप्रमाणे बाळकृष्णाजी तेवढ्या रात्रीच हातपाय धुवून भगवंताच्या नावाने कापूर लावायचे आणि विनंती करायचे की हे भगवंता, मी आपणास विनंती करतो की तुम्ही माझ्या भावाच्या मागे लागू नका. त्याला कुटुंब आहे, त्याला प्रपंच आहे, म्हणून त्यास मोकळे करावे अशी विनंती करून परत झोपायचे. बाबांना एकच डोळा दिसणे, बाबा हनुमानजीची प्रतिमा दिसणे या लक्षणावरून हे सिद्ध होते की बाबा परमेश्वरात विलीन झाले आहेत. कारण भगवंत प्राप्तीकरिता सुरुवातीला बाबांनी जी प्रतिज्ञा केली होती ती एकतर मरीन किंवा भगवंताला प्राप्त करीन, पण मागे फिरणार नाही. त्याचप्रमाणे त्यांची इच्छा पूर्ण झाली होती. परमेश्वराला प्राप्त करून ते त्यांच्यात विलीन झाले होते. बाबांची ही विधेहा अवस्था जवळजवळ 3 महिने होती. या विधेय अवस्थेत एके दिवशी बाबांनी आपल्या कुटुंबातील लोकांना निराकार बैठकीत मार्गदर्शन केले की घरवाले सुनो, आप सब लोग 3 महीने तक भगवान से विनंती करो कि हमारे भाई की यह अवस्था समाप्त कर उसे गृहस्थी में रखो. त्याचप्रमाणे घरातील सर्व मंडळींनी रोज सकाळी सूर्योदयापूर्वी 3 महिनेपर्यंत एका भगवंताच्या नावाने अगरबत्ती व कापूर लावून वरीलप्रमाणे विनंती केली. 3 महिने पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी हवन करून त्यांची समाप्ती केली आणि त्यानंतर त्याच दिवशी बाबा शुद्धीवर आले. त्यांची विधेय अवस्था संपली. त्यांना सर्वसाधारण गृहस्थाप्रमाणे सर्व समजू लागले आणि याचबरोबर त्यांना अज्ञातवासही संपला. ते अज्ञातवासात परमेश्वराची हनुमानजीची प्राप्ती केल्यापासून म्हणजे जानेवारी 1946 पासून जवळजवळ 3 वर्षे होते. कारण ह्या 1948 सालच्या नोव्हेंबर महिन्याचा दिवस होता. बाबा दुसऱ्या दिवसापासून आपल्या कुटुंबाच्या निर्वाहाकरिता उद्योग करू लागले. अशा प्रकारे बाबांच्या कुटुंबात शांती मिळाली. बाबांनी आपल्या वयाच्या 28व्या वर्षी एका भगवंताची प्राप्ती केली. बाबाबद्दल लोकांना जसजसे हळूहळू माहीत होऊ लागले तसतसे लोक या मार्गात येऊ लागले, सेवक बनू लागले. याप्रमाणे सद्गुरू समर्थ बाबा जुमदेवजी या नावाने ते प्रसिद्ध झाले. पुढे त्यांना 5 ऑगस्ट
1984 रोजी या मार्गातील सेवकांनी महान त्यागी ही पदवी बहाल केली आणि त्यांना सद्गुरू समर्थाऐवजी महान त्यागी बाबा जुमदेवजी म्हणू लागले. सर्वांना नमस्कार.